तर या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभू रामाचं दर्शन काळाराम मंदिरामध्ये जाऊन घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत, जिथे रामाची मूर्ती सापडली होती त्या जागेला रामकुंड असं म्हटलं जातं आणि त्या रामकुंडावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोदावरी पूजन करणार आहेत। त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेणार आहेत। 27व्या राष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। नाशिकला यावर्षी तो बहुमान मिळालेला आहे आणि 27व्या राष्ट्रीय महोत्सवाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। देशभरातून हजारो लाखो तरुण तरुणी यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत। आज राष्ट्रीय युवक दिन आहे। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। साधारण 5 दिवस हा युवा महोत्सव चालू राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं जाईल। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेतील। नाशिकमधल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत आणि यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील। असा एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुमारे 2 वाजेपर्यंत नाशिकमध्ये केलेला आहे। त्याची तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे करण्यात आलेला आहे। ज्या रोडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करणार आहेत त्या रोड शोची देखील जय्यत तयारी तिथे करण्यात आलेली आहे। तिथे देखील बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। खूप मोठा पोलीस बंदोबस्त तिथे करण्यात आलेले आहेत। मोठा चाहता वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांना पाहण्यासाठी येणार आहे आणि त्यासाठी देखील चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। भाजपाचे पदाधिकारी तिथे सकाळपासून उपस्थित आहेत। ते देखील व्यवस्था तिथली पाहत होते। हे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहिलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि या निमित्ताने एक भला मोठा कार्यक्रमाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। सुमारे 2 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। मुंबईमध्ये देखील बरेच कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईकडे रवाना होतील। मात्र नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी खूप मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। सभास्थळी तयारी करण्यात आलेली आहे। तिथे देखील जय्यत तयारी सुरू आहे। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने देखील चोख तयारी करण्यात आलेली आहे। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी उसळणार आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी सगळ्या पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः 2 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 वाजता ओझर विमानतळावरती दाखल होतील। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात येईल। तर सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज स्वामी विवेकानंद यांची 161वी जयंती आहे। कशा पद्धतीने तिथला उत्साह दिसून येतोय? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। आधी नाशिकमध्ये येणार आहेत। नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचे 2-3 कार्यक्रम आहेत। त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार आहेत। आपण बघू शकतो की भव्य अशा पद्धतीचं हे मंडप इथे जे उभारण्यात आलेलं आहे। नाशिकचं तपोवन मैदान आहे। जवळपास 18 एकर हे खरं तर मैदान आहे। या मैदानावरती भव्य अशा पद्धतीचं एक जाहीर सभासुद्धा मोदींची पार पडणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हे नागरिक इथे गर्दी करतील असा अंदाज पोलिसांचा आहे। जवळपास 1 लाख ते 1.25
लाख लोक इथे बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि जी. टप्प्याटप्प्याने आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे नागरिक असतील त्यांच्यासाठी वेगळं आणि जे विद्यार्थी आलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी खरं तर इथं बसण्यासाठी वेगळी व्यवस्था आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे VIP लोक येणार आहेत त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज हे नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांचं पहिल्यांदा एक रोड शो पार पडेल. त्यानंतर ते रामघाटावरती जातील आणि रामघाटावरती गेल्यानंतर तिथे जलपूजन करतील आणि त्यानंतर ते काळा मंदिरात जातील. तिथे रामरायाचं दर्शन घेतील आणि काळा मंदिरामध्ये काही विधिवत पूजा सुद्धा मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे. आणि त्यानंतर ते इथे नाशिकच्या हे तपोवन मैदान म्हणजे जे मोदी मैदान म्हणून जे ओळखलं जातो इथे येतील. इथे आल्यानंतर या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. खरं तर अत्यंत हे महत्त्वाचा कार्यक्रम आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशीच या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण देशभरामध्ये वर्षातून एकदा आयोजित केला जातो. पण यंदा या महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. देशभरातून जवळपास 8,000 विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करतील अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि लाखो विद्यार्थी हे कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत. आजच्या दिवशी तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी अशी माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आयोजित करण्यात आलेले आहे आणि या निमित्ताने जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू आहे.